हे गाइज, वेलकम टू माय चॅनेल गुरु प्रवास। आज आपण जाणार आहोत जपानला। आता आम्ही पुणे आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर आलोय आणि दुपारचे 1 वाजलेत। या एअरपोर्टला खूपच भव्य दिव्य लुक दिलेला आहे। इथे समोरच दर्शनी भागात आहे महाराष्ट्राची लाडकी विठू माऊली आणि मुख्य भागात आहेत श्रीमंत छत्रपती शिवराय। आम्ही आता दिल्लीत चाललोय। दिल्लीतनं टोकियोला विमान आहे। 8 तासाचा प्रवास आहे। मी बोर्डिंग पास घेऊन चेकिंग केलाय। आता गेट नंबर 3 वर आलोय। विमान आहे। आम्ही आता एअर इंडियाच्या विमानात बसलोय। इथून दिल्लीला जाणार आणि दिल्लीवरून टोकियोला। आता आम्ही निघालो। बूम! 2 तासानंतर ही दिल्लीतली यमुना नदी दिसते। पटापट मी आता पुढच्या विमानाच्या दिशेने चाललोय। हाय गाइस, हे खूपच मोठं विमान आहे आणि आमचा प्रवास रात्रभर आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी पायलटनी डाव्या बाजूला माउंट फ्युजी दिसतोय असे सांगितले। सकाळचे 8:30 वाजलेत आणि आम्ही टोकियोच्या हानेडा एअरपोर्टवर उतरलोय। वेलकम टू टोकियो। हानेडा एअरपोर्ट पासून आम्ही रेल्वेने टोकियो शहरात जातोय। इथे तिकीट घालायचं, मग दरवाजा उघडल्यावर पुढनं तिकीट आल्यावर घ्यायचे। आता आमचा सुरू झाला लोकल ट्रेनचा प्रवास। प्रत्येक स्टेशनची माहिती इथे स्क्रीनवर येते। टोकियो स्टेशनवर अशी खाण्यापिण्याची असंख्य दुकाने आहेत। त्यात असंख्य रुचकर जपानी पदार्थ भेटतात। जपानी लोक इतकी शिस्तप्रिय आहेत की ते अशा पट्ट्यांवरूनच चालतात। इथे माझ्या पाठीमागे आहे प्रसिद्ध बुलेट ट्रेनची एंट्री। तिथे आपण उद्या जाऊया। इथे पोकेमॉनचे केक व चॉकलेट भेटते। बॅगा घेऊन मी आता टोकियो स्टेशनच्या बाहेर आलोय। वाव, ही बिल्डिंग बाहेरून खूपच भारी दिसते। 100 वर्षापेक्षा जुनी बिल्डिंग एखाद्या राजवाड्यासारखी बांधली आहे। माझ्या एका बाजूला उंच उंच इमारतीचा मॉडर्न लुक आहे, तर माझ्या दुसऱ्या बाजूला ऐतिहासिक स्टेशनचा राजशाही थाट आहे। हा आहे जपानचा नॅशनल फ्लॅग। मला हा परिसर खूपच आवडला। इथे या गेट मधून फक्त जपानचे राजा पंतप्रधान येऊन जाऊ शकतात। आता मला कडकडून भूक लागली आहे। टोकियो स्टेशनच्या आत आलोय। हे TS Tan Ten हॉटेल 100% शाकाहारी आहे। आम्हाला खास जपानी पदार्थ खायचेत। इथे डिजिटल ऑर्डर द्यायची आहे। मी मागवले आहेत जपानचे रामन नूडल्स आणि मोमोज। चॉपस्टिक्सने नूडल खायची पद्धत मला परफेक्ट जमली। वाह, लय भारी टेस्ट आहे। तुम्ही पण ट्राय करा। इथून माझ्या मम्मीसाठी रामन नूडल्स विकत घेतले। आता आम्ही चाललोय एका अनोख्या रेल्वेने। या रेल्वेला कोणताही कर्मचारी नसतो, ना ड्रायव्हर, ना कंडक्टर, ना TC। इथे मीच रेल्वेचा ड्रायव्हर झालोय। आता मी आलोय टोकियो मधील स्मॉल वर्ल्ड बघायला। हे एक मिनिएचर म्युझियम आहे। इथे जपानच्या स्पेस सेंटरची रेप्लिका केली आहे। इथे आहे MIDCतल्या कारखान्याची रेप्लिका। रेडिओ सिग्नल पाठवणाऱ्या टॉवरची रेप्लिका एकदम परफेक्ट केली। इथे रॉकेट कसे लॉन्च केले जाते आणि सॅटेलाइट अवकाशात कसे सोडले जाते याचे डेमो दाखवले आहे।
आता हे रॉकेट बघा हळूहळू स्पेस मध्ये चाललेलं आहे. इथे आहे मिनी ट्रेन. युरोप मधील एका शहराची रेप्लिका व तिथे छोटे छोटे ट्रेन पळतायत हे बघताना खूपच मज्जा आली. या ट्रेन बघताना मला स्वित्झर्लंड मधील इंटरलॅकन या शहराची आठवण आली. तिथे पण असे क्यूट स्टेशन होते. आता या ठिकाणी मोठ्या मेरीगो राऊंड व ट्विन टावरची रेप्लिका केली आहे. हा जपानचा ओसाका टावर किती छान दिसतोय ना. मला तर एकदम सेम टू सेम वाटतोय. हे घराचं मिनिएचर आहे. या चिमुकल्या विमानतळावरून ही विमाने उडताना पाहणे ही किती गमतीशीर गोष्ट आहे. विमान आता रनवेवर आलंय बर का. आता ते टेक ऑफ करणार आहे. गेलं 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 आकाशात. एअरपोर्टची लॉन्च रेप्लिका बघून आम्ही तिथेच रेस्ट घेतली. इथल्या इलेक्ट्रॉनिक गेम स्टेशन वरती वेगवेगळे गेम खेळायचा आनंद घेता येतो. इथे हॉटडॉगने पुढचे टार्गेट हिट करायचे. मी हा गेम इझिली जिंकलो. आता बाहेर पडल्या आपला पलूसचा खेळ म्हातारी उडवणे. आता मी रेल्वे स्टेशन वरती आलोय. आता आम्ही लाल रंगाच्या मस्त मेट्रो मधून कुरेमोन इचिबा मार्केट बघायला चाललोय. ही अति जलद मेट्रो आहे. हे असे पावसाकरिता छत असलेले मार्केट आहे. इथे आम्ही संध्याकाळसाठी भाजीपाला विकत घेतला. आमच्या रूम वरच्या किचन मध्ये आम्ही आता स्वयंपाक करणार आहे. हे आसाकुसा मधील सेन्सोजी मंदिराचे गेट आहे. चला आपण आत जाऊया. एका बाजूला पारंपरिक ऐतिहासिक मंदिराचा टावर आहे तर दुसरीकडे आसाकुसाचा ॲडव्हान्स टावर आहे. सुमेधा नदीच्या काठावरील हे मंदिर 1000 वर्ष जुने आहे. धूपदाणीतला पवित्र धूप अंगावर घेतला. पुढे ड्रॅगनच्या तोंडातून पडणारे पाणी हातावर घेतले आणि मग मंदिरातील ज्योतिष विभागात आलोय. याला ओमिकुजी म्हणतात. या डब्यातली काठी काढून त्याच्यावरचा नंबर बघून ड्रॉवर मधले चिठ्ठी काढायची. आता मी त्याच नंबरचा ड्रॉवर उघडलाय. चिठ्ठी काढून घेतली. यावर माझे सर्व भविष्य छापलेले आहे. भविष्य वाचून या ठिकाणी चिठ्ठी बांधायची असा इथला रिवाज आहे. या आकाशकंदिलाचे नाव चोचिन आहे. चला आता त्याच्या खाली फोटो काढूया. हा 12 फूट लांब 9 फूट रुंद आहे. जपानच्या प्राचीन परंपरेनुसार या मंदिराचे डेकोरेशन केलेले आहे. दर्शन घेऊन मी समोरच्या गेटकडे गेलो. तिथे दोन्ही बाजूला भली मोठी गवताची चप्पल टांगलेली दिसली. लोक हिचं पण दर्शन घेतात. हे आहे नाकामिसे नावाचे प्रसिद्ध सुपर मार्केट. इथून माझ्या शेजारून जपानी मुली पास झाल्या. संध्याकाळ झाले. मला हा आयकॉनिक टोकियो टावर बघायचा आहे. लिफ्टने टावरच्या वरच्या मजल्यावर चाललोय. इथल्या ऑब्झर्वेटरी डेक मधून टोकियोच्या उंच उंच इमारती किती छोटे छोटे दिसतात ना. हळूहळू अंधार पडला व दिवे लागण झाली. चमचमणाऱ्या दिव्यांच्या प्रकाशात हे टोकियो शहर खूप चांगलं दिसते. इथल्या हॉटेल मधून मी मागवले स्प्राईट. घोट घोट स्प्राईट पित होतो व टोकियोचे विहंगम दृश्य पाहत होतो. हजारो दिव्यांच्या प्रकाशाने आसमंत उजळलाय. इथल्या काचेवरून चालताना डायरेक्ट टावरचा तळ दिसत होता.
आता आमची लाल परी आलेली आहे. हळूहळू ऑटोमॅटिक गेट्स उघडले आणि आम्ही त्यात ट्रेनमध्ये जाऊन बसलो. कितीही गर्दी असली तरी जपानी लोक शिस्त पाळतात. आता आम्ही आमच्या हॉस्टेलवर आलोय. आता हे आमचं किचन आहे आणि इथे आम्ही आता जेवण बनवतोय. माझ्या जपान ट्रिपच्या पुढील भागात आम्ही जाणार आहोत डोरेमॉन विलेज बघायला. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबायला विसरू नका.